आपण आज या लेक्चरला ॲसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी ऑफ द सोल्युशन, एखादं सोल्युशन ॲसिडिक असेल, बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल, हे आपण एक्सप्लेन करत असताना त्या सोल्युशनमध्ये कोणत्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती असेल या ठिकाणी आपण समजा आपण हायड्रोनियम आयन घेतला असेल किंवा हायड्रॉक्सिल आयन घेतला असेल तर त्या आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं, त्यांचं जे प्रपोर्शन असतं, त्या प्रपोर्शनवरून ते सोल्युशन ॲसिडिक असेल, बेसिक असेल आणि न्यूट्रल असेल. त्याचबरोबर त्या सोल्युशनचा pH जो असेल तो pH आपल्याला एक्सप्लेन करावा लागेल. म्हणजे तो 7 एवढा असेल, 7 पेक्षा कमी असेल किंवा 7 पेक्षा जास्त असेल. आता या ठिकाणी आपण समजा ॲसिडिक सोल्युशन मी घेतलं असेल तर त्या ॲसिडिक सोल्युशनमध्ये काय काय असू शकेल हे बघा. आपण समजा आपण ॲसिडिक सोल्युशन मी प्रथम या ठिकाणी घेतलं, कोणतं असेल ॲसिडिक सोल्युशन या ठिकाणी असेल. हे जे ॲसिडिक सोल्युशन असतं या ॲसिडिक सोल्युशनमध्ये काय असेल तर ॲसिडिक सोल्युशन मी या ठिकाणी एक्सप्लेन करा. तर मला या ठिकाणी काय करावं लागेल तर हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल कोणापेक्षा, या हायड्रॉक्सिल आयनपेक्षा. जेव्हा हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल हायड्रॉक्सिल आयनपेक्षा, तेव्हा ते सोल्युशन काय असतं ॲसिडिक फॉर्ममध्ये असेल. आणि मग त्यावेळेस त्या सोल्युशनचा pH जो असतो, pH हा कमी असेल. कितीपेक्षा? 7 पेक्षा कमी. याप्रमाणे इंडिकेट करतो pH हा कमी असेल. कितीपेक्षा? 7 पेक्षा. बरोबर. हे कोणतं सोल्युशन असेल तर ॲसिडिक सोल्युशन असेल. म्हणजे इन केस ऑफ ॲसिडिक सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन इज मोर ॲज कम्पेअर टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ hydroxyl ion. Here concentration of hydronium ion is more. Concentration of hydronium ion is more as compared to the concentration of hydroxyl ion. In that case pH of the solution is less than 7. म्हणजे ज्या वेळेस आपण ॲसिडिक सोल्युशन बघतो तेव्हा त्या ॲसिडिक सोल्युशनमध्ये काय असेल तर हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं कोणापेक्षा, या हायड्रॉक्सिल आयनपेक्षा. आणि इथं pH जो असेल तो pH 7 पेक्षा कमी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आपण फॉर्म बघतो तो कुठला असेल तर बेसिसिटी. म्हणजे बेसिक सोल्युशन असेल तर ॲसिडिक असतं, बेसिक असतं. जेव्हा सोल्युशन हे बेसिक फॉर्ममध्ये असेल, बेसिक सोल्युशन असेल, तेव्हा त्या सोल्युशनमध्ये काय असू शकेल तर इथं आपल्याला पुन्हा काय करावं लागेल. जर सोल्युशन बेसिक मीडियम मध्ये असेल तेव्हा आपण काय म्हणतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन हे कमी असेल. इथं लेस दॅन. कोणापेक्षा कमी असतं तर या हायड्रॉक्सिल आयनपेक्षा असतं. म्हणजे या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कोणाचं जास्त आहे हो, कॉन्सन्ट्रेशन कोणाचं जास्त आहे तर हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी जास्त. आणि जेव्हा हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं कोणापेक्षा, या हायड्रोनियम आयनपेक्षा, तेव्हा सोल्युशन कसं असेल तर बेसिक असतं. आणि मग या सोल्युशनचा pH जो असेल तो pH किती असतो तर pH हा जास्त असणार. कितीपेक्षा? या 7 पेक्षा जास्त. pH किती आहे? 7 पेक्षा जास्त. म्हणून मला या ठिकाणी काय म्हणावं लागेल, थोडक्यात लक्षात या ठिकाणी आपण ठेवायचं असं की जेव्हा आपण बेसिक सोल्युशन बघतो तेव्हा काय असेल तर हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. आणि हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि pHचा विचार करता pH हा 7 पेक्षा जास्त असेल. असं असेल तर सोल्युशन कुठल्या फॉर्ममध्ये असेल तर बेसिक फॉर्ममध्ये असेल. आणि शेवटचा फॉर्म आपण बघतो न्यूट्रल सोल्युशन. जेव्हा आपण न्यूट्रल सोल्युशन बघतो तेव्हा त्या न्यूट्रल सोल्युशनमध्ये काय असू शकेल तर इथं आपण काय पाहतोय कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्सिल आयन हे दोघेही कसे असतील तर सारखे असतील.
बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आपण न्यूट्रल सोल्युशन बघतो, तेव्हा काय असेल तर हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, सारखंच असतं त्या सोल्युशनमध्ये. आणि मग याचा पीएच जो असतो तो पीएच हा किती असेल तर 7 एवढा असतो, 7 एवढा असेल. ठीक आहे. आणि मग जर असं असेल तर या ठिकाणी तुम्हाला इंडिकेट काय करावं लागेल. इन केस ऑफ ऍसिडिक सोल्युशन कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ऍसिडिक सोल्युशन मध्ये हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, तेव्हा पीएच कसा असेल 7 पेक्षा कमी असतो. हे लक्षात तुम्हाला ठेवावं लागेल. ओके. त्याच्यानंतर बेसिक सोल्युशन असेल तर कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आणि हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर पीएच काय असतो आपला मोठा असतो. किती पेक्षा मोठा असेल पीएच तर 7 पेक्षा मोठा असेल. बरोबर आहे. आणि शेवटचा पॉईंट आपण या ठिकाणी काय बघतो, न्यूट्रल सोल्युशन. आणि मग या न्यूट्रल सोल्युशन मध्ये काय असेल तर हायड्रोनियम आयनचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन असतं तेवढंच कोणाचं असेल तर हायड्रॉक्सिल आयनचं असतं. आणि पीएच हा किती असेल तर 7 बरोबर असेल. ठीक आहे. आणि मग याच्यावरून जर मला पीएच स्केल ठरवायचं असेल तर मी थोडक्यात या ठिकाणी या पद्धतीने इंडिकेट करतो. पहा, लक्षात असू द्या. जेव्हा या ठिकाणी शून्यापासून पीएच चालू होतो या 7 पर्यंत येतो, बरोबर आहे. पीएच किती पर्यंत आला 7 पर्यंत आला. आणि 7 पासून पुढे कुठपर्यंत येईल 14 पर्यंत येईल, बरोबर आहे. तेव्हा या ठिकाणी इथलं सोल्युशन न्यूट्रल असेल. काय असेल सोल्युशन न्यूट्रल झालं. या ठिकाणी सोल्युशन काय असेल ऍसिडिक झालं. काय असेल ऍसिडिक झालं. या ठिकाणी काय असेल बेसिक असेल. म्हणजे मी या ठिकाणी काय म्हणतोय, जेव्हा पीएच 7 येतो तेव्हा सोल्युशन काय असेल तर न्यूट्रल असतं. पीएच 7 आला सोल्युशन न्यूट्रल झालं. आणि शून्यापासून आपण आता 0 काउंट करणार आहे आपण 1 2 3 या पद्धतीने काउंट करणार, बरोबर आहे. शून्याच्या पुढे 7 पर्यंत पीएच काय असेल ऍसिडिक तुम्हाला दाखवेल. आणि 7 पेक्षा जास्त 14 पर्यंत काय असेल सोल्युशन बेसिक असेल. या पद्धतीने तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. थोडा पॉईंट आहे, थोडक्यात घेतोय आपण. इथं आपण काय म्हणलं, ऍसिडिक सोल्युशन, बेसिक सोल्युशन, न्यूट्रल सोल्युशन. पुन्हा मी रिपीट करतो 2 मिनिटात. ऍसिडिक असेल तर हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे कोणापेक्षा, हायड्रॉक्सिल आयनपेक्षा. आणि पीएच हा 7 पेक्षा कमी असतो. हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन जास्त कोणापेक्षा, हायड्रॉक्सिल आयनपेक्षा. पीएच कसं आहे 7 पेक्षा कमी आहे. ओके. त्याच्यानंतर बेसिक सोल्युशन, या ठिकाणी काय असेल हायड्रॉक्सिल आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे कोणापेक्षा, हायड्रोनियम आयनपेक्षा. पीएच हा जास्त आहे कोणापेक्षा 7 पेक्षा. या ठिकाणी 7 पेक्षा जास्त पीएच कोणाचं सोल्युशन बेसिक असेल. 7 पेक्षा कमी पीएच असेल तर सोल्युशन कसं असतं ऍसिडिक असेल. आणि शेवटी आपण म्हणतो न्यूट्रल सोल्युशन. तर या ठिकाणी न्यूट्रल सोल्युशन जे असेल तेव्हा मात्र काय कंडिशन असेल तर हायड्रोनियम आयन आणि हायड्रॉक्सिल आयन या दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन कसं असतं तर सारखंच असतं. म्हणजे हायड्रॉक्सिल आयन आणि हायड्रोनियम आयन या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असेल तर साहजिकच पीएच किती असतो तर 7 एवढा असेल. 7 ला काय असेल तर पीएच 7 आपण दाखवतो तेव्हा सोल्युशन काय असतं तर न्यूट्रल असतं. या पद्धतीने आपण हे पॉईंट लक्षात ठेवतो, बरोबर आहे. आता याच्यावरून जेव्हा आपल्याला नेक्स्ट पॉईंट समोर येईल, एखादं सोल्युशन किंवा एखादं सॉल्ट सोल्युशन हे ॲसिडिक मीडियममध्ये असेल, बेसिक मीडियममध्ये असेल किंवा न्यूट्रल सोल्युशनमध्ये असेल, यावरचा एक क्वेश्चन एक्झामला 100% असतो. ते त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो सोल्युशन काय असेल, सॉल्ट सोल्युशन ॲसिडिक असेल, बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल. मग ते का असतं हे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. ओके. आता मग या ठिकाणी मी काय म्हणलं, सॉल्ट सोल्युशन ॲसिडिक असेल, बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल. तर मग सॉल्ट सोल्युशन जे असतील, जे सॉल्ट असतील, सॉल्टचे टाईप जे असतील ते टाईप मात्र 4 असतात. 4 टाईपचे सॉल्ट या ठिकाणी आपल्याला पाहिजे असतात. ओके. आता 4 टाईपचे सॉल्ट कसे असतील, कशा पद्धतीने तयार होतात ते आपण बघूया. थोडंसं मी डिटेल या ठिकाणी सांगतो तुम्हाला. सॉल्ट सोल्युशन फक्त बघूयात आपण.
की जे 4 टाईप असतील सॉल्टचे ते कसे असतील तर बघा या ठिकाणी एका साईडला 2 घेतो, नेक्स्ट साईडला 2 घेतो. इथं आपण पार्टिशन घेऊ. आता पहिला टाईप या ठिकाणी मला सॉल्टचा एक्सप्लेन करायचा आहे. तो कुठला असेल तर थोडक्यात मी लिहितो सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काय म्हटलेलं आहे सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. बोला जातं या ठिकाणी सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम शॉर्ट मध्ये मी लिहितोय सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. खाली लिहिलं बी ए लिहिलं ऍसिड कळलं स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. ओके. तर तो जो सॉल्ट असेल म्हणजे सॉल्ट तुम्ही निर्माण केला. सॉल्ट कोणापासून निर्माण केला आपण तर या स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून निर्माण केला. हा एक टाईप या ठिकाणी होईल. ओके. मग आता मी या ठिकाणी थोडंसं एक्झाम्पल घेतो आणि त्यावरून तुम्हाला तो सॉल्ट मिळेल. मी काय म्हणतो या ठिकाणी सॉल्ट मिळतो ठीक आहे. कोणापासून मिळेल स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून मिळेल. मग मी या ठिकाणी स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतो. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतो. तर स्ट्रॉंग ऍसिड मी या ठिकाणी HCl घेतला. स्ट्रॉंग बेस मी या ठिकाणी NaOH घेतला. याच्या खाली वाटलं तर मी लिहितो हा स्ट्रॉंग ऍसिड असेल SA लिहिलं. हा स्ट्रॉंग बेस आहे आपण SB लिहिलं. आणि याच्यापासून मला सॉल्ट मिळेल. बरोबर आहे. तो सॉल्ट कुठला मिळतो कुठला कोणाचा सॉल्ट मिळेल तर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट मला मिळेल. कसा मिळतो पहा या ठिकाणी हा सोडियम आणि हा क्लोराईड आयन एकत्र येतील आणि मला NaCl मिळेल. हा NaCl माझ्याकडे मिळाल्यानंतर शिल्लक कोण राहील तर हा OH आणि इथला H म्हणजे H2. बरोबर हा H2 म्हणजे इथं माझ्याकडे एक्झाम्पल आलं. काय झालं हा सॉल्ट आला. बरोबर आहे. हा सॉल्ट कोणाचा असेल तर हा सॉल्ट कोणाचा असतो तर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फक्त एक्झाम्पल दिलेलं आहे. कसं तयार होत आहे याच्यामध्ये डिटेल ते गेलेलं नाही आहे पण आपण थोडं जाऊयात कारण आपल्याला ते लक्षात येणं गरजेचं आहे. ओके. या ठिकाणी मी काय म्हणलं तर हा जो सॉल्ट मला मिळतो NaCl हा NaCl सॉल्ट कोणाचा असेल हो स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट. बरोबर आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणलं सॉल्ट तयार केला कोणापासून स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून. आणि स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड यांच्यापासून जो सॉल्ट तयार होतो तर आपण काय म्हणतो सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. फॉर एक्झाम्पल कुठला असेल NaCl असेल. मग NaCl मी म्हणल्याबरोबर माझ्यासमोर कोण येणार आहे तर सॉल्ट येणार आहे. पण तो सॉल्ट कोणाचा असेल तर स्ट्रॉंग बेस आणि स्ट्रॉंग ऍसिडचा असेल. ठीक आहे. हा एक पार्ट. त्यानंतर सेकंड पॉइंट दुसरा मी या ठिकाणी काय म्हणतोय सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम ऑब्टेन फ्रॉम डिराइव्ड फ्रॉम किंवा तयार होतो त्याला आपण म्हणतो सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम. कोणापासून हा सॉल्ट तयार होईल तर स्ट्रॉंग ऍसिड आणि दुसरा कोण आहे तर वीक बेस. बरोबर आहे. टाईप कशापासून घेणार मी तर याच्यापासून घेणार. पण मला जे एक्झाम्पल या ठिकाणी मिळेल ते कोणाचं मिळालं पाहिजे तर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस याचा सॉल्ट मला तयार करायचा आहे. आणि मग स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट मला तयार करायचा असेल तर स्ट्रॉंग ऍसिड घेतलं पाहिजे वीक बेस घेतला पाहिजे. स्ट्रॉंग ऍसिड म्हणून मी या ठिकाणी पुन्हा कोण घेतो HCl घेतो. हा कोण झाला स्ट्रॉंग ऍसिड माझ्याकडे झाला. त्याच्यानंतर पुढं कोण घ्यावं लागेल मला वीक बेस घ्यावा लागेल. मी हा वीक बेस घेतला अमोनियम हायड्रॉक्साईड. हा कोण झाला वीक बेस माझ्याकडे झाला. आणि मग याच्यापासून मला कोण मिळेल हे मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी काय होतं NH4 आणि Cl एकत्र येतील आणि NH4Cl मला मिळेल. कोण मिळेल तर NH4Cl मला मिळेल आणि दुसरा कोण असतो तर शिल्लक राहिला हा OH आणि H म्हणजे H2. ठीक आहे. म्हणजे पुन्हा मला या ठिकाणी इथं सर्कल फॉर्म मध्ये या प्रोडक्टला घ्यावं लागेल. काय घेतो सर्कल फॉर्म मध्ये
पण हा सॉल्ट आहे. आपण याला सर्कलमध्ये घेतलं म्हणजे हा सॉल्ट तयार झाला. पण हा सॉल्ट कोणाचा असेल हो? स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचा सॉल्ट. मग मी जेव्हा या ठिकाणी अमोनियम क्लोराईड म्हणेन तेव्हा तो अमोनियम क्लोराईड जो असतो तो कोणाचा सॉल्ट असेल तर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस याचा तो सॉल्ट असतो. अमोनियम क्लोराईड हा काय असेल तर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट. तुम्ही या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, जे मी एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे तिथं सर्कल फॉर्ममध्ये मी या ठिकाणी घेतले, डायरेक्ट एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहे. पण ते एक्झाम्पल देत असताना तो प्रोडक्ट किंवा तो एक्झाम्पल कसं निर्माण होतं हे त्यांनी सांगितलेलं नाही आहे, म्हणून मी माझ्या पद्धतीने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. आता या ठिकाणी NH4Cl म्हटल्यानंतर हा स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पार्ट मला या ठिकाणी बघावा लागेल. तिसरा या ठिकाणी काय म्हणतो, सॉल्ट डिराइव्हड फ्रॉम. या ठिकाणी मला सॉल्ट मिळतो, सॉल्ट डिराइव्हड फ्रॉम. हा सॉल्ट कोणापासून मिळेल मला, तर या ठिकाणी मी काय करतो तर वीक ऍसिड घेतो. वीक ऍसिड घेतला आणि दुसरा कोण घेतो मी या ठिकाणी, स्ट्रॉंग बेस घेतला. स्ट्रॉंग बेस काय पडणार मी या ठिकाणी, तर माझ्याकडे मला सॉल्ट पाहिजे. कुठला सॉल्ट पाहिजे किंवा कोणापासून तयार सॉल्ट पाहिजे, तर हा सॉल्ट वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून मिळालेला पाहिजे. आणि मग वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून मिळालेला सॉल्ट मला पाहिजे असेल तर मी या ठिकाणी कोण घेणार, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेणार. इथं मी वीक ऍसिड म्हणून कोण घेतो, तर ऍसिटिक ऍसिड या ठिकाणी मी घेतलं असेल. कोण घेतला, ऍसिटिक ऍसिड. हा कोण असेल हो, वीक ऍसिड आहे, तो वीक ऍसिड असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा मला कोण घ्यावं लागेल, स्ट्रॉंग बेस घ्यावा लागेल, तो मी घेतला. कोण असेल, NaOH. हा कोण असेल तर स्ट्रॉंग बेस असतो माझ्याकडे आणि याच्यापासून मला काय मिळते मला दाखवायचं. ठीक आहे. इथं मी वीक ऍसिड घेतला, ऍसिटिक ऍसिड, स्ट्रॉंग बेस घेतला, NaOH, आणि याच्यापासून मला काय मिळतं तर हा H आणि OH एकत्र येतील आणि मला कोण मिळेल तर इथे H2O मला मिळेल. बरोबर, H2O मिळाला आणि शिल्लक कोण राहतं माझ्याकडे, तर हा ऍसिटेट आयन CH3COO हा ऍसिटेट आयन झाला आणि याला जॉईंट कोण होईल तर सोडियम तयार होईल. जॉईंट कोण होईल तर सोडियम. मग मी पुन्हा या ठिकाणी एक्झाम्पलला सर्कल फॉर्म मध्ये घेतो. हे एक्झाम्पल माझ्याकडे कोण आलं, सोडियम ऍसिटेट आलं. सोडियम ऍसिटेट आलं. सोडियम ऍसिड हा कोण आहे तर तो सॉल्ट आहे. सोडियम ऍसिड कोण आहे तर तो सॉल्ट आहे. कोणाचा सॉल्ट असेल तर हा वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस याचा सॉल्ट असणार. ठीक आहे. हा तिसरा टाइप माझ्याकडे झाला. त्यानंतर पुढे मला काय असेल तर सॉल्ट डिराइव्हड फ्रॉम. सॉल्ट डिराइव्हड फ्रॉम कोणापासून मिळवतो आपण, तर या ठिकाणी मला दोन्ही वीक घ्यावं लागेल, म्हणजे वीक ऍसिड आणि वीक बेस मला घ्यावा लागेल. वीक ऍसिड आणि वीक बेस घ्यावा लागेल. ठीक आहे. मग आता मला वीक ऍसिड आणि वीक बेस घ्यावा लागेल आणि त्याच्यापासून सॉल्ट निर्माण करावं लागेल. वीक ऍसिड आणि वीक बेस घ्यावा लागेल आणि त्यापासून कोण निर्माण करावं लागेल तर सॉल्ट निर्माण करावा लागेल. वीक ऍसिड म्हणून मी या ठिकाणी कोण घेतो तर ऍसिटिक ऍसिड या ठिकाणी घेतो. हा कोण झाला माझ्याकडे असणारा ऍसिटिक ऍसिड झाला. हा कोण असतो वीक ऍसिड असेल. ओके. त्याच्यानंतर पुन्हा कोणाची रिएक्शन करावी लागेल त्याबरोबर तर वीक बेसची करावी लागेल. वीक बेस मी या ठिकाणी अमोनियम हायड्रॉक्साईड घेतो. कोण घेतला, अमोनियम हायड्रॉक्साईड घेतला. हा कोण असेल माझ्याकडे तर हा वीक बेस आहे. आणि मग जेव्हा मी या ठिकाणी वीक ऍसिड आणि वीक बेस घेतोय, वीक ऍसिड आणि वीक बेस घेतोय, तेव्हा मला कोण मिळेल तर पहा या ठिकाणी हा ऍसिटिक ऍसिड मधला H+ आयन आणि अमोनियम हायड्रॉक्साईड मधला हायड्रॉक्सिल आयन, म्हणजे H+ आयन आणि हायड्रॉक्सिल आयन एकत्र येतील, मला मिळतं कोणतं H2O. थोडक्यात मी या ठिकाणी काही ना H2O मला मिळतं, मी H2 इथं लिहितो. आणि ऍसिटेट आयन आणि दुसरा कोण झाला त्याच्यावर अमोनियम सॉल्ट किंवा आयन म्हणा एकत्र येतील
आणि त्या याप्रमाणे तुम्हाला मी कंपाऊंड दाखवतो. ठीक आहे. हा काय असेल तुमच्याकडे अमोनियम ऍसिड झाला. हा कोण झाला? अमोनियम ऍसिड झाला. तो अमोनियम ऍसिड काय असेल? सॉल्ट आहे. कोणाचा सॉल्ट असेल तर हा वीक ऍसिड वीक बेस सॉल्ट. 2 मिनिटात आपण क्लिअर करूया. या ठिकाणी टाईप किती झाले? 4 टाईप झाले. 4 टाईप झाले बरोबर आहे. पहिला टाईप कुठला? स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस मी या ठिकाणी घेतलं. मला कोण मिळाला? NaCl मिळाला. NaCl हा कोण असेल? सॉल्ट आहे. कोणापासून निर्माण केलाय? स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस पासून करायचं. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस पासूनचा करायचं. ठीक आहे. मी इथून घेतला स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस. कोण आहे मला? अमोनियम क्लोराईड. मग हा अमोनियम क्लोराईड कोणाचा सॉल्ट असेल तर स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट आहे. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल इथे मी घेतलं टाईपचं. तिसरं मी या ठिकाणी घेतलं. काय असणार आहे? मला सॉल्ट मिळावा लागेल. सॉल्ट कोणापासून घ्यावा लागेल? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा घ्यावा लागेल. वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस मी या ठिकाणी घेतला. ऍसिटिक ऍसिड वीक ऍसिड आहे. स्ट्रॉंग बेस घेतला. हा NaOH घेतला. याच्यापासून जो सॉल्ट मिळतो कुठला असेल तर सोडियम ऍसिड असेल. आणि हा सोडियम ऍसिटेट हा या ठिकाणी काय असेल तर तो सॉल्ट आहे. कोणाचा असेल तर वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसचा. आणि शेवटचा फॉर्म सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम वीक ऍसिड वीक बेस. या ठिकाणी वीक ऍसिड घेतला ऍसिटिक ऍसिड. वीक ऍसिड घेतला ऍसिटिक ऍसिड. वीक बेस घेतला अमोनियम हायड्रॉक्साईड. याच्यापासून मला कोण मिळेल तर अमोनियम ऍसिटेट मिळेल. आणि अमोनियम ऍसिटेट हे एक्झाम्पल आहे सॉल्टचं. कुठला टाईप असेल तर वीक ऍसिड वीक बेस. ओके. थँक्यू. नेक्स्ट पिरियडला आपण नेक्स्ट पॉईंट घेऊयात.